संतप्त गावकऱ्यांनी पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना घेतला घेराव। अर्धा तासानंतर अधिकाऱ्यांनी करून घेतली सुटका। नांदुरा येथील घटना। संतोष देशमुख हत्याकांडातील आरोपींचे एन्काउंटर करा, अशा फाळकुट दादांना भरचौकात गोळ्या घातल्या पाहिजे, आमदार खोत यांची मागणी। अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे ऍक्शन मोडवर। राज्याचा पुरवठा विभागाची बीसी द्वारे घेतली बैठक। 100% धान्य व वितरणाच्या केल्या सूचना। औंढा जिंतूर मार्गावर भीषण अपघात। भरधाव कारची दुचाकीला धडक, तर एक जण ठार तर 2 जण गंभीर जखमी। संतोष देशमुख हत्या प्रकरण। खासदार बजरंग सोनवणेंनी ठोठावला मानव अधिकार आयोगाचा दरवाजा। माजलगावकरांचा मदतीचा हात। मदत फेरीतून जमले 44 लाखांचा निधी। संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना मिळाला मोठा आधार। दिव्यांग मंत्रालय झाले असले तरी मंत्री आणि सचिव नाही। मानधन सर्वात कमी आणि वेळेवर मिळत नाही। बच्चू कडू यांनी दिला अध्यक्षपदाचा राजीनामा। शरद पवार आणि छगन भुजबळ एकाच मंचावर। मुख्यमंत्र्यांसोबतही केला एकाच गाडीतून प्रवास। राष्ट्रवादीतून बाहेर पडणार असल्याच्या चर्चाला उधाण। वाल्मिक कराड तर दाऊदलाही मागे सोडून गेला। कराडने पोलिसांनाच बिळात घातले, जितेंद्र आव्हाड यांची टीका। समता परिषदेच्या नावाने काढला पक्ष काढावा, आम्ही युती करू। महादेव जानकरांनी दिला सल्ला। छगन भुजबळ यांनी दिले 2 शब्दातच प्रतिक्रिया। आव्हाडांच्या पत्रकार परिषदेत घुसला पोलीस। आमच्यावर वॉच ठेवण्यापेक्षा वाल्मिक कराडवर वॉच ठेवा, जितेंद्र आव्हाड यांचा संतप्त सवाल। राज्यात अतिशय निर्गट्ट आणि अहंकारी सरकार। धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी खासदार प्रणिती शिंदे आक्रमक। 80 वर्षीय आजोबांची चाकूचा धाक दाखवत लुटमार। 19 वर्षीय केअरटेकरने डांबून ठेवत केली चोरी। हिंगोली व सेनगाव तालुक्यातील 13 जणांवर हद्दपारीची कारवाई। उपविभागीय अधिकारी समाधान कुटुकोडे यांचा दणका। पोलीस प्रशासनाने सादर केला होता अहवाल। सुरेश दस यांचा खळबळजनक दावा। म्हणाले, एका पोलिसाने साडी नेसून करुणा मुंडे यांच्या कारमध्ये पिस्तूल ठेवले होते। तो कोण आहे हे मला माहिती आहे। मानवी अधिकाराच्या मूल्याची स्थापना फुले दाम्पत्याने केली। डॉक्टर नीलम गोरे यांचे प्रतिपादन। पुणे विद्यापीठात सावित्रीबाई फुले यांची 194वी जयंती साजरी। धनंजय मुंडे पंकजा मुंडेंचा पत्ता कट। अजित पवार बीडचे पालकमंत्री होण्याची शक्यता। मुख्यमंत्र्यांशी चर्चा होऊन निर्णय झाल्याचा दावा। दुचाकीस भरधाव कारची धडक। दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू। कार चालकावर गुन्हा दाखल। आका सुटेल असं वाटत नाही। सुरेश धस यांनी दिले वाल्मिक कराडांचा पाय खोलात गेल्याचे संकेत। बीडचं पालकमंत्री पदावरही भाष्य। मराठीचा आग्रह धरल्यामुळे माफी मागण्याची वेळ। परप्रांतीय फळ विक्रेत्याची मुजोरी। मुंब्रा येथील संतापजनक घटना। मनसे आक्रमक।